ठीक आहे. नाही नाही, दराडे साहेब, तांबे साहेब, परब साहेब बोलतील. परब साहेबांनंतर तांबे बोलतील, त्याच्यानंतर हेमंत पाटील, मग तुम्ही परत शेवटी घेऊ आले. सभापती महोदय, भाई जगताप यांनी जो प्रश्न विचारला आहे तो अजूनही अनत्तरित आहे. भाई जगतापांचा प्रश्न अतिशय साधा आणि सोपा आहे. त्याच्यामध्ये आपण कुठलंही टेंडर देतो त्याच्यामध्ये स्पेसिफिक त्याची टर्मशीट्स असते, त्याचा स्कोप असतो कामाचा, त्याचं काय व्हायोलेशन आहे ते असतं. म्हणजे ॲग्रीमेंटमध्ये पूर्णपणे त्याला लिहिलेलं असतं त्याने काय काय काम करायला पाहिजे, ॲग्रीमेंटचं व्हायोलेशन झालं तर काय काय होऊ शकतं, ह्या ॲग्रीमेंटच्या व्हायोलेशनमुळे किती मृत्यू होतात, आणि मृत्यूचा आकडा समृद्धी महामार्गावरती फार मोठ्या प्रमाणात आहे. भाई जगतापांचा प्रश्न असा आहे की ज्यांनी व्हायोलेशन केलंय त्याला फक्त एवढं सांगणं बरोबर नाही की तुझ्या पैशाने तू परत दुरुस्त कर. मग त्याने व्हायोलेशन तर केलंय ना, त्याला दुरुस्त करायला लावणं म्हणजे थुकपट्टी आहे ही, की त्याला परत सांगायचं की बाबा खराब काम केलंयस परत बरं का. खराब काम केलंच कसं त्याने, आणि जर केलं असेल तर तुम्ही त्याला ब्लॅकलिस्ट करणार का? ब्लॅकलिस्ट करणं हा त्याच्या टेंडरमधला मेन जो क्लॉज आहे तो ब्लॅकलिस्टचा आहे. तुम्ही त्याला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे, आणि म्हणून ब्लॅकलिस्ट तुम्ही करणार का, नंबर एक. आणि अपघाताचं आपण जे सांगताय, समृद्धी महामार्ग एवढा मोठा आहे, या समृद्धी महामार्गावरती अपघाताचं एक प्रमुख मोठं कारण जे आहे ते त्या कुठलीही सुख सोयी सुविधा या समृद्धी महामार्गावरती आजही अधिकृत नाही आहेत. या 13 त्याची जी काय फूड कोर्ट्स, ही 13 फूड कोर्ट्स टेंडर अलॉट झालं होतं. कोणाकोणाच्या भांडणामध्ये ती थांबली, किती मारामाऱ्या झाल्या त्याच्यावरती किती लोक समृद्ध झाले. आणि आता काय झालंय, छोटे छोटे स्टॉल लागलेत त्या समृद्धी महामार्गावरती, आणि त्याच्यावरती तिकडे गाड्या थांबतात. तर हे जे काय फूड कोर्ट्स आहेत 13, ज्याच्यावरती टॉयलेट्सची, आता महिलांनी कुठे थांबायचं, 13 फूड सेंटर्स जी दिलेली आहेत, फूड हब दिलेले आहेत, फूड कोर्ट दिलेली आहेत, ती याच्यासाठीच दिली आहे की पेट्रोलसाठी आहे, जेवणासाठी आहे, टॉयलेटसाठी आहे, महिलांची व्यवस्था आहे, बाकी तिकडे अजून काही गोष्टी ज्या करायच्या त्या आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समृद्धी महामार्ग दिला, परंतु ह्या सगळ्या गोष्टी अजून तुम्ही देत नाही आहात. तर माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की जसं तुम्ही समृद्धी महामार्गाच्या टेंडरमध्ये जर कोणी व्हायोलेशन केलेलं असेल तर त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार का, नंबर एक. आणि ज्या समृद्धी महामार्गाच्या मुळे तुम्ही मुंबई ते नागपूर हे सगळं जोडलेले शहरं, त्या शहरावरती प्रवास करणाऱ्या लोकांना सुखसोयीसाठी जी काही फूड कोर्ट्स आणखी बाकीच्या फॅसिलिटीज सेंटर ज्या दिल्या होत्या त्या किती दिवसात चालू करणार? सभापती महोदया, जर ह्या IRCच्या मानांकनाप्रमाणे काम केलेलं नसेल, त्यांनी व्हायोलेशन केलं असेल तर निश्चितच त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याच्या आपण सूचना देऊ. आणि फूड कोर्टसुद्धा आता ते अलॉट झालेले आहेत, 6 महिन्याच्या आत ते फूड कोर्ट उभं राहतील, अशा पद्धतीचे कामं चालू आहेत. ठीक आहे. तांबेजी. सभापती महोदय, मंत्री महोदयाने जे उत्तर दिलं ते अतिशय चुकीचं उत्तर आहे. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की नाशिककरांना 2 टोल लागत नाही. आता नाशिककरांना इगतपुरीच्या टोल नाक्यावर नॅशनल हायवेचा टोल भरावा लागतो, आणि समृद्धीच्या तुमचा 2 रुपये किलोमीटरचा वेगळा टोल भरावा लागतो. मुळात नाशिकच्या लोकांना समृद्धीवर चढण्यासाठी 500 कोटी रुपयाचं लँड ॲक्विजिशन होऊन कनेक्टर ठरला होता, तो रद्द करण्याचं काम MSRDCने का केलं, हाच खऱ्या अर्थाने फार मोठा प्रश्न आहे. लँड ॲक्विजिशन झाली त्या रस्त्याचं तुम्ही करणार काय, ते उत्तर तुम्ही देत नाही. आणि वारंवार प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही हे प्रश्न मांडतोय, परंतु त्याच्यावर काहीही कारवाई ही MSRDC करत नाही आहे. मंत्री महोदय, आपलं उत्तर हे पूर्णपणे दिशाभूल करणारं उत्तर या सभागृहाला आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमचा बोलण्याचा रोख असा होता का नाशिककरांना 30-50 किलोमीटर जावं लागतंय, म्हणजे जणू काही त्यांना फार काही करावं लागत नाही आहे, त्यांना लगेच समृद्धी मिळते आहे रस्ता, अशा पद्धतीचं तुमचा बोलण्याचा रोख होता. याच्यातून खऱ्या अर्थाने हे उत्तर नाशिककर जेव्हा ऐकतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये संतापाची लाट उसळल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण रोज आम्ही तिथं संघर्ष त्या समृद्धीवर चढताना आणि उतरताना करतोय. मला स्पेसिफिक तुम्हाला प्रश्न आज मंत्री महोदय विचारायचा आहे. अनेक चर्चा झाली, क्वालिटीची बाबतीत झाली, आता परब साहेबांनी वेस्ट साईड अम्युनिटीच्या बाबतीत सांगितलं, आपण सांगितलं 6 महिन्यात होईल. आजच NDTV आणि Zee24 तास आणि सगळ्या वृत्तवाहिन्यांनी बातम्या दिलेल्या आहेत. रस्त्यावर फळं विकणारे मुलं आणि ते फळं विकतायत रस्त्यावर, वेस्ट साईड अम्युनिटी नव्हे.
आणि त्याच्यातून जर एखादी दुर्घटना घडली तर कोणाला जबाबदार तुम्ही धरणार आहे? म्हणजे आज आज सगळ्या TV चॅनलवर सकाळपासून ती बातमी चालू आहे, त्याच्यावर आपण काही कारवाई करणार आहात का? आणि ज्या पद्धतीने नाशिककरांना कनेक्टर नाही, 2 टोल भरावा लागतायत, NHIचा टोल माफ करण्याचा अधिकार MSRDCला नाही, निदान MSRDCचा जो समृद्धीचा टोल आहे तो तरी नाशिककरांना माफ तुम्ही करणार आहात का? हा जो समृद्धी महामार्ग आहे कुठल्याही जिल्ह्याच्या किंवा शहराच्या नजीकपासून जात नाही आहे, की नाशिककरांना नाशिकच्याच मधून समृद्धी महामार्ग नाही, उलट शहर एवढं विस्तारल्या जात आहे. आणि आता आपण रिंग रोडसुद्धा नाशिक शहराला बनवतोय, ज्या रिंग रोडच्या माध्यमातून आपण 20 ते 30 किलोमीटरच्या आत समृद्धीला पोहोचू शकणार आहोत. आणि ज्या नाशिक इगतपुरी दरम्यान जे वाडीवरे पासून आपण कनेक्टर बनवणार होतो, त्याच्याऐवजी आता आपण तवा भरवीर पासून तो नवीन ॲक्सेस कंट्रोल रोड बनवत आहोत. आणि टोलच्या बाबतीमध्ये सुद्धा हा डबल टोल भरल्या जात नाही आहे, कारण की समृद्धीवरती ज्या ठिकाणून आपण समृद्धी वरती ॲक्सेस करतो तिथूनच आपल्या शेवटच्या ठिकाणापर्यंत टोल घेतला जातो. त्यामुळे डबल टोल हा घेतला जात नाही आहे. आणि 500 करोडचे भूसंपादनही झालेले नाही, त्याच्यामुळे ते प्रस्तावित होते, फक्त झालेले नाही. आणि ज्या आपण फळ विक्रेत्या मुलांच्या बाबतीत आपण बोलतायत, ती माहिती मला आत्ताच मिळाली, त्याच्यावरती पूर्ण माहिती घेऊन आपण कडक अशा सूचना देऊ. पण ह्या समृद्धी महामार्गावर 22 ठिकाणी पेट्रोल पंप आणि स्नॅक सेंटर आज कार्यान्वित आहेत. आणि 13 ठिकाणी आपण फूड कोर्ट जे बनवणार आहोत ते टप्प्याटप्प्याने येत्या 2 वर्षामध्ये पूर्ण 13 पूर्ण होतील. त्याच्यामुळे हाही प्रश्न सुटणार आहे. हेमंत पाटील. महोदय,